नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठापासून मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। हे बघा, येथे मी तांदूळ घेतलेला आहे। हा बघा, तांदूळ हा कोणताही घेतला तरी चालेल। मी इथे 4 कप तांदूळ घेतलेला आहे। आता याचा पीठ कसा तयार करायचा हे आपण आता बघणार आहोत। हे तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा। आता यामध्ये लहान वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घालायचा आहे। हा बघा, येथे मी इतकासा साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा यामध्ये मिक्स करायचा। एक कप तांदळाचा पीठ घेतलेला आहे। आता यामध्ये छोटा 2 चमचा होईल इतका साबुदाणा घ्यायचा। मग हे पीठ यामध्ये घालायचा। परत 2 चमचा साबुदाणा मी मिक्सरमध्ये हा घातलेला आहे। त्यात तांदळाचा पीठ घालायचा 1 कप, असा बारीक दोन्ही मिक्स करून बारीक करून घ्यायचा। चाळणीने चाळून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे पांढरा शुभ्र पीठ तयार होतो। आता एका कढईत तूप घालायचा 1 चमचा, थोडासा खसखस घालायचा, तो चांगला भाजून घ्यायचा। हा ओला नारळाचा किस 2 वाटी मी घेतला आहे। सारणासाठी 1 वाटी गूळ घालायचा। हा चांगला भाजून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला भाजायचा। चांगला हा आता सारण घट्ट झालेला आहे। यामध्ये चिमूटभर मीठ घालायचा, मोदकाला चव चांगली येण्यासाठी। हा बघा, अशा प्रकारे तयार झालेला आहे। 1 चमचा वेलाची पावडर घालायचा, थोडासा खसखस बारीक करून यामध्ये घालायचा। आता एका कढईमध्ये पाणी घालायचा, 2 कप पाणी घातलेलं आहे। थोडासा मीठ घालायचा, तूप घालायचा 1 चमचा, झाकण लावून उकळू द्यायचा। हा बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे।